170 करोड़ रुपए की बकाया राशि को लेकर पाट बंधारे विभाग ने बड़ी कार्रवाई करते हुए महानगर पालिका की थकी हुई पानी पट्टी को लेकर विभाग पर आक्रामक रुख नजर अपनाया। इसी के तहत बॉलिंग पंपिंग स्टेशन को बंद कर दिया गया। करीब आधे घंटे तक महापालिका के अधिकारी मौके पर नहीं पहुंचे, जिसके बाद विभाग की टीम ने पैकिंग स्टेशन के ताले तोड़कर कार्रवाई की। मेन स्विच बंद कर कंट्रोल रूम की सीलिंग कर दी गई। बताया जा रहा है कि कोल्हापुर महानगर पालिका पर वर्ष 2011 से पाटबंद विभाग के करीब 170 करोड़ रुपए बकाया है। बिलिंग के साथ साथ नागदेवाड़ी, शिवगापुर और दूधगंगा जलाशय के पैकिंग स्टेशनों पर भी कार्रवाई की संभावना जताई जा रही है। इस कार्रवाई के चलते भीषण गर्मी के बीच कोल्हापुर शहर का पानी सप्लाय प्रभावित हो रहा था। आम्ही खरं तर त्यांच्या बरोबर मागच्या 10 दिवसापूर्वी बैठक झाली, त्यावेळी त्यांना 7 दिवसाची मुदत दिली होती। 18 तारखेपर्यंतची मुदत होती आणि त्यावेळी त्यांना वेळोवेळी आम्ही कॉन्टॅक्ट केलेला आहे, तर त्यांनी तितकंसं ते मनावर घेतलेलं नाहीये। आम्ही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्येच आहोत की आम्हाला नाईलाजानं हे बंद करावं लागणार आहे तुमचं पंपिंग स्टेशन, असं आम्ही त्यांना अगोदर सांगितलेलं आहे। तरीही ते आता 1 कोटी भरतो आणि 31 मार्चपर्यंत 1 कोटी असं म्हणजे 8.5 कोटीपर्यंतच ते बोलतायत। त्यामुळे आम्हाला नाईलाजानं हे काम करावं लागत आहे। दुसरा आमचा असं त्यात असा हेतू होता की GST वगैरे जी मिळणारी रक्कम आहे त्यासाठी त्यांनी जर ना हरकत प्रमाणपत्र दिलं तर ते वरच्या स्तरावरून म्हणजे मंत्रालय स्तरावरून ते GST थ्रू आम्हाला पैसे मिळू शकतात, पण तोही पर्याय त्यांनी आजमावलेला नाही आणि ते विचारही करत नाहीत। ह्याचा मला खेद वाटतं। आज नेमकी कुठं आणि कशा पद्धतीने कारवाई केली? आज आम्ही इथं बालिंगा पंपिंग स्टेशनला आहोत। इथं आम्ही 11 वाजता आलो होतो। एकूण अर्धा ते पाऊण तास आम्ही बघितलं, इथं सगळे कुलप लावून इथले कर्मचारी बाहेर गेले होते। मागच्या वेळी एकदाच असा आम्ही अचानक आलो होतो, त्यावेळी सगळीकडे सगळे कर्मचारी उपस्थित होते, पण आता मुद्दामहून कुलप लावून गेलेत असं आम्हाला दिसतं। आम्ही अर्धा पाऊण तास वाट बघितली, सगळ्यांना फोन केले, कोण आले नाही। त्यामुळे आम्हाला नाईलाजानं कुलप तोडावी लागली आणि मेन स्विच बंद करून हा पंप बंद करावा लागलाय। अशाच पद्धतीने कुठं ह्याच पद्धतीवर आम्ही नागदेववाडी, शिंगणापूर आणि दूधगंगा जलाशयाचं सुद्धा पंपिंग स्टेशन बंद करत आहोत। नाव सांगा। मी स्मिता चेतन माने, कार्यकारी अभियंता, कोल्हापूर पाटबंधारे विभाग, उत्तर कोल्हापूर। कोल्हापूर महानगरपालिकेची 2011 पासूनची एकूण 170 कोटीच्या जवळपास एवढे थकबाकी आहे जलसंपदा विभागाची। तर त्यातलं बायफर्केशन असं आहे की एक 66 कोटी निव्वळ पाणीपट्टी आणि लोकल सेस असं धरून 80 कोटी रुपये एवढी पाणीपट्टी निव्वळ आहे। आणि त्याच्यावरचे दंड म्हणजे दंड कशा प्रकारचे, तर MPCBचं सर्टिफिकेट नाही, करारनामा नाही किंवा मीटर नाही, असे 3 प्रकारचा आम्ही दंड लावतो। तर त्यातला MPCBचं सर्टिफिकेट आम्हाला वेळोवेळी मिळालेले नाहीत, त्यामुळे तो दंड दिलेला आहे, तिथं घातलेला आहे। मीटर आत्ता सुद्धा बघितलं आपण तर त्यांचे मीटर सुरू नाही आहेत। बालिंगा, नागदेववाडी, शिंगणापूर, दूधगंगा जलाशय इथं त्यांचे मीटर सुरू नाहीत, त्यामुळे त्याच्यामुळे एक दुप्पट दंड लागतोय। आणि करारनामा मात्र आम्ही मुद्दामहून त्यांना सहकार्य करायचं म्हणून आम्ही एप्रिल 25 पासून आम्ही करारनामा केलेला आहे। त्याच्यासाठी आमचे अधीक्षक अभियंता म्हेत्रे साहेब यांनी पण पुढाकार घेतला होता आणि त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन आम्ही बऱ्याचशा चर्चा ह्या थकीत पाणीपट्टीविषयी मंजुलक्ष्मी मॅडमच्या बरोबर केलेल्या आहेत। तर त्यांचं एकूण बोलताना असं दिसलं की 55 ते 60 कोटी त्यांचं पाण्यातून मिळणारं उत्पन्न आहे, म्हणजे पाणी उपसा करून शहराला पाणी पुरवठा केला जातो त्यातून। तर त्यातले त्यांना 20 ते 25 कोटी रुपये थकीत वीज बिलापोटी द्यायला लागतात। तर ते कट करतात, महावितरण कट करतं, म्हणून त्यांची ते बाकी दरवर्षाची कोणतंही थकीत न ठेवता पाणी म्हणजे पाणीपट्टीचं पाण्याचं जे वीज उचलतात त्याचं सगळं ते पैसे देतात। मात्र आम्हाला ते आत्तापर्यंत म्हणजे जवळपास 26, 25, 24 पर्यंत त्यांनी 3 ते 3.5 कोटीच्या वर कोणतंच म्हणजे पूर्ण वर्षाला असं त्यांनी पैसे दिलेलेच नाही आहेत। मात्र मागच्या वर्षी आम्ही त्यांच्याशी संवाद साधला, करारनामा केला, म्हणून त्यांनी 7 कोटी त्यांनी दिलेले आहेत। आता मात्र ह्या वर्षी आम्हाला फक्त 6 कोटी 40 लाख एवढेच मिळालेले आहेत। ह्या संदर्भात माननीय मंत्री आमच्या खात्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या सोबत अमल महाडिक साहेबांनी एक बैठक लावली होती। त्या मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये विखे पाटील साहेबांनी पण असं सांगितलं होतं की 10 कोटी रुपये पहिल्यांदा तुम्ही भरा,
मग त्यानंतर थकीत पाणीपट्टीविषयी त्यांचे जे काही आक्षेप आहेत त्याबद्दल आमचे मुख्य अभियंता किंवा ईडी त्यांच्याशी चर्चा करतील. तर अजूनपर्यंत आपण बघितलं असेल 6,40,00,000 म्हणजे पूर्ण 10 कोटी त्यांचे भरून झालेले नाहीत आणि कोणतीही चर्चा करण्यासंदर्भात त्यांनी सुद्धा काय पाऊल उचललेलं नाहीये. आता ते ह्याबरोबरच ते सांगतात की थकीत पाणीपट्टी त्यांची आमच्याकडे असलेली म्हणजे घरफाळा किंवा पाणीपट्टी ह्याविषयी ते देत नाही, ते समायोजित करा असं ते नुसतंच म्हणतात. आमच्यावर त्यांनी सुद्धा दंडनीय जे लावले आहेत, काही आमच्या शंका असतील तर त्या समोरासमोर बसून त्या पूर्ण कराव्यात, म्हणजे शंका त्यातनं राहणार नाहीत असं सामायिक पाहणी करावी आणि तो विषय मार्गी लावा अशी आमची मनापासूनची इच्छा आहे. कोल्हापूर महानगरपालिकेचं पाणी मुद्दामहून तोडायचं असं आमचा अजिबात मानस नव्हता. पण एकूण बघता 31 मार्चपर्यंत जी पाणीपट्टी थकीत पाणीपट्टीविषयी आमच्या मंत्र्यांनी जी मोहीम उघडली आहे त्यामध्ये आम्हाला ही कारवाई करावी लागत आहे. आणि आता आमचं महामंडळ हे स्वायत्त होतंय, त्यामुळं आम्हाला सुद्धा आमचे की नाही कर्मचाऱ्यांचे वेतनाचे पैसे भागवताना खरं तर नाकीनऊ येणार आहे. मग सगळ्यात मोठा थकबाकीदार आमचा कोल्हापूर जिल्ह्यातला हा कोल्हापूर महानगरपालिकाचा आहे. तर त्यांनी त्यांचीही पाणीपट्टी व्यवस्थित वसूल करावी आणि आम्हाला द्यावी असं आम्हाला वाटतं. कारण मूळ भांडवल आमचं पाण्याचं आहे, विजेचं नाही आहे. मग पाणी देतोय म्हणून ते विजेद्वारे पाणी उचलू शकतात आणि ते पाणी साठवण्यासाठी वर्षभर आम्हाला धरणं ही भरून ठेवावी लागतात, त्यावेळी पाणी सोडायला लागतं आणि त्या धरणांची देखभाल दुरुस्ती तसंच केटीवेची देखभाल दुरुस्ती आम्हाला ह्या पैशातूनच करायची. त्यामुळे त्यांनी उलट हे सहकार्य करायला पाहिजे असं मला वाटतं. आज नेमकी कुठं कशा